दिला जातो आणि हा चषक कोणाला दिला जातो, जो सर्व इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त जो पार्टिसिपेट होईल त्यांना हा अवॉर्ड दिला जातो। हा अवॉर्ड यावर्षी पटकवला लातूरच्या मालशेट्टी वीरशेट्टी पाटील पब्लिक स्कूल, त्यांचे कोणी सर आले असतील विचारते, कारण त्यांना टाळी वाजवायला कोणी नाही, आपण त्यांची बाजू घ्या। चला ओके, ओके जिल्हा आपल्या 7 जिल्ह्यामध्ये त्यापैकी 3 निवडलेले आहे। भाग्यश्री हिवाळे प्रथम क्रमांक, प्रतिनिधी सोळंके द्वितीय क्रमांक, क्षितिजा नळगीर तिसरा क्रमांक। चला चला दातपटी बघा, आज करून जा, चला पुढे। फोटो आला इथं, फोटो आला, चला पृथ्वीला पाच पारितोषिक वाढवून देण्यात आलेले होते, टॉप 5, तर त्यापैकी आपण बाकीचे 5 घेतले आहेत। 10वा क्रमांक पटकवला किड्स केअर इंग्लिश स्कूल आहे का तुम्ही का? चला या मॅडम फास्ट चला सीएटी ग्रुप सिडको लौकिक आहेत असे आमचे खंडेराय सर या ठिकाणी उपस्थित आहेत। हे आमच्या कला विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रल्हादजी शिंदे सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात। प्रल्हादजी शिंदे सरांचं महाराणा प्रताप हायस्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी खंडेराय सर त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत, धन्यवाद। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ यांच्या वतीने औरंगाबाद शहरातील या टीमच्या वतीने कला शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय शिंदे सरांचं मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी स्वागत करत आहेत। मी सर्व कला शिक्षकांना विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आपण हा सत्कार करत असताना आज 36व्या विभागीय ललित कला महोत्सवाची अंतिम फेरी आणि पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संत एकनाथ रंगमंदिरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाला आणि मुलांचं खास कौतुक करण्यासाठी मुंबईहून सिने अभिनेत्री भार्गवी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यातले जे बालकलावंत आहेत किंवा जे कलावंत आहेत हे पुण्या मुंबईच्या कलावंतांना सुद्धा फाईट देऊ शकतात। आज या ठिकाणी क्लिअरिफिकेशन झालेले आहेत आणि मराठवाडा कला विकास महामंडळ या संस्थेच्या अंतर्गत आज 6 लाख मुलांना व्यासपीठ देणारी ही सर्वोत्कृष्ट संस्था ठरलेली आहेत आणि या संस्थेच्या अनेक कलावंतांनी टीव्ही रियालिटी शो मधल्या सर्व याच्यामध्ये सहभाग घेऊन हे रंगमंच गाजवत आहेत। सर किती कलाकार आले एकूण आपण पुरस्कार? हा जे 36वा वर्ष होतं, या 36 वर्षामध्ये आजपर्यंत आम्ही 6 लाखापेक्षा अधिक कलावंतांना व्यासपीठ दिलेलं आहे। आपण जे पूर्वी बुगी बुगी बघत होतो रियालिटी शो, दम दमादम, सारे गमप, वा रे वा,
ढोरकीच्या तालावर, इंडियन आयडॉल यासारख्या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या या संस्थेच्या अंतर्गत बालकांनी सहभाग नोंदवला. आणि आता इंडियन आयडॉल जो शो चालू आहे या शो मध्ये सुद्धा 9व्या क्रमांकावर या संस्थेचे विद्यार्थी आहे. सर, आपल्या या विद्यार्थ्यांमधून किती कलाकार पुढे गेले आणि कुठे कुठे आहेत ते आज? मी मगाशी सांगितलं की टीव्ही रियालिटी शो मधले सगळे शो, त्याच्यामध्ये मराठवाड्यातून किंवा नांदेडमधून किंवा परभणीमधून जी विद्यार्थी नाव घेतले जाईल ती विद्यार्थी या संस्थेच्या अंतर्गतच पुढे गेलेले आहेत. आणि अनेक विद्यार्थी हे नॅशनल पर्यंत गेलेले आहेत, किंबहुना इंटरनॅशनल लेवलला सुद्धा या संस्थेचे विद्यार्थी चमकलेले आणि अव्वल दर्जाचे ठरलेले आहेत. इंडियन आयडलला पण गेलेले आहेत. इंडियन आयडल मध्ये सुद्धा 4.5 लाख मुलांनी जे पार्टिसिपेट झालेले होते त्यामध्ये 16व्या क्रमांकावर या संस्थेची विद्यार्थिनी होती. आज ती रविवार आणि शनिवार हे आपण रियालिटी शो बघतो, त्यामध्ये ती आता 8व्या क्रमांकावर आहे. मी निश्चितपणे सांगतो की ती अव्वल क्रमांक फर्स्ट मारणार यात शंका नाही. त्या ठिकाणी सर्वात लहान म्हणून रागिणी शिंदे आहेत आणि सर्वात मोठी जी पार्टिसिपेट आहेत ती 30 वर्षाची आहे. सर, जे शाळा सहभागी झाल्या नाही त्यांच्यासाठी काय सांगतात? मी सर्व शाळा प्रमुखांना त्यांच्या शिक्षकांना सांगू इच्छितो की मुला कोणतीही कला असेल ती जर आत्मसात करायची असेल किंवा तो रियाज जो करत असेल त्याच्यासाठी कुठलाही वेळ वाया जात नाही. उलट जो विद्यार्थी चित्र, नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कला तर तो आत्मसात घेत असेल तर त्याचा जो बुद्ध्यांक आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने अधिक चालतो. म्हणून सर्व पालकांना माझी विनंती आहे की ज्या ज्या कलामध्ये त्याला प्रावीण्य असेल किंवा ज्या सुप्त कलागुण त्याच्यामध्ये असेल त्याला निश्चितपणे वाव दिला पाहिजे, जेणेकरून त्याची गुणवत्ता पण वाढेल आणि त्याच्यामधल्या सुप्त कलागुणांना सुद्धा व्यासपीठ मिळेल. सर, आज जे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळा भरपूर आहे, पण आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंदला. आज मी बघतोय तर खाजगी शाळांचा सहभाग, काय आव्हान करतो? माझं आव्हान हेच आहे की शासन 14 नोव्हेंबर ही बाल दिन ही जी कॉम्पिटिशन जर घेते तेवढी कॉम्पिटिशन जर सोडली तर सरकारतर्फे सुद्धा खऱ्या अर्थाने या मुलांसाठी पावलं उचलले जात नाही. म्हणून मराठवाड्यातील कलावंत कला शिक्षकांनी एकत्र येऊन मराठवाडा कला विकास महामंडळ नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही आज 36 वर्षापासून आम्ही या संस्थेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो. आणि जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी सुद्धा तुम्ही स्वतःहून पुढे येऊन त्या मुलांना जर प्रोत्साहन जर दिलं तर निश्चितपणे ते विद्यार्थी सुद्धा या व्यासपीठावर येऊन अव्वल दर्जाचे ठरतील. आजच्या कार्यक्रमात किती शाळांनी सहभाग घेतला? आजच्या या कार्यक्रमामध्ये 190 स्कूल अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेले होते. त्यामध्ये आज फायनलला 45 स्कूलची आज कॉम्पिटिशन झाली आणि त्यामध्ये आता निकाल पत्रक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. परंतु यांना सुद्धा 10वी आणि 12वीला, विशेषतः 10वीला कला अंतर्गत जे गुण अधिक दिले जातात या संस्थेचं जे पार्टिसिपेट होऊन त्याला जे प्राईज दिलं जातं त्या प्राईजला त्या मुलांना जर तो प्रथम असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल तर त्यांना 7 मार्क, 5 मार्क आणि 3 मार्काचा अधिकतम गुणांचा फायदा होतो. सर, बरेच शाळाबाह्य विद्यार्थी आहेत पण कलाकार आहेत. उदाहरणार्थ आंबेडकर नगर मध्ये अनिता मोकळे नावाचे नाव आपल्याकडे गायलेलं आहे ते विद्यार्थी, पण त्या बालिकेनंतर पुढे काही आमच्या व्यासपीठावरून गेले. नाही, आम्ही मग आमदार साहेब या ठिकाणी आलो होतो. आमदार साहेबांनी एवढीच विनंती केली की या कला क्षेत्रामध्ये कोण श्रीमंत कोण गरीब याचा काही संबंध येत नाही. कारण ती कला सुप्त कलागुण असतो, ते नैसर्गिक असते. तो कोणत्याही शाळेचा असो, जिल्हा परिषदेचा असो किंवा इंटरनॅशनल स्कूलचा असो, त्या विद्यार्थ्यामध्ये जे स्किल असेल ते स्किल त्याला व्यासपीठ देण्यासाठी जे पाहिजे असतं व्यासपीठ, त्यासाठीच आम्ही ग्रामीण भागापासून तर राष्ट्रीय स्तरावरचं आम्ही त्याला व्यासपीठ निर्माण करून देतो. एखाद्या वेळेस रंगभूषा, वेशभूषा जरी त्याला मिळाली नाही तर ती आम्ही देण्याचा 100% प्रयत्न करतो. अशा अनेक विद्यार्थी आज ह्या व्यासपीठावर आज सादरीकरण केलेलं आहे. आज प्रमुख पाहुणे किती उपस्थित होते? नाही, प्रमुख पाहुणे आम्ही उद्घाटक म्हणून सिने अभिनेत्री भार्गवी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळेजी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक विभागाचे जे प्रमुख आहेत आणि साबळे सर यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं. ते उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे.